आणि आता एक मोठी बातमी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे आणि नागपूर शहरातील काँग्रेस नगरसेवकांमध्ये अद्याप बैठक झाली नसल्याची माहिती आहे। लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून 10 दिवस उलटूनही शहरातील 36 काँग्रेस नगरसेवकांशी त्यांचा संपर्क झालेला नसल्याचं सांगितलं जातंय। तसंच उमेदवारी अर्ज दाखल करतानाही अनेक नगरसेवक उपस्थित नव्हते। काँग्रेस नगरसेवकांना भाजपकडून 10 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप केल्यानंतर काही नगरसेवक लोंढे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येते। नागपूरमधील सर्व 36 काँग्रेस नगरसेवक हे माजी शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या गटाचे मानले जातात आणि त्यामुळे विकास ठाकरे यांच्या नाराजीमुळेच ही बैठक होत नसल्याची चर्चा आहे। दरम्यान नितीन राऊत, विकास ठाकरे, चतुर्वेदी आणि गुडधे अशा विविध गटांमध्ये विभागलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? खरं तर नागपूरमध्ये काँग्रेस ही गटातटात विभागली गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचा प्रत्यय जो आहे तो या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नागपूर जिल्ह्यामध्ये होतं, यामध्ये नागपूर जिल्हा परिषद आणि नागपूर महानगरपालिका याच्यातले प्रमुख मतदार आहेत। त्यापैकी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज असल्यामुळे काँग्रेसची भिस्त जी आहे ती नागपूर महानगरपालिकेतल्या 36 नगरसेवकांवर आहे। मात्र आता उमेदवारी अर्ज भरून अतुल लोंढे यांना 10 दिवस उलटल्यानंतर देखील अजूनही अतुल लोंढे यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांची एकही बैठक, संयुक्त बैठक जी आहे ती अद्याप घेतलेली नाही आहे। 2 दिवसापूर्वी अतुल लोंढे यांना आरोप केला होता की भाजपकडून काँग्रेसच्या नगरसेवकांना जे आहे ते 10 लाख रुपयांची ऑफर केली जाते, अननोन नंबरवरून ही ऑफर केली जाते की काँग्रेसऐवजी भाजपला मतदान करा। मात्र अशी कुठलीही ऑफर आली नसताना आमच्यावर म्हणजे काँग्रेसच्या नगरसेवकांच्या इमानदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा ठपका जो आहे तो काँग्रेसचे विरोधी पक्षनेते नागपूर महानगरपालिकेतले संजय महाकाळकर यांनी उपस्थित केला होता। आणि जी काही माहिती समोर येते त्यानुसार काँग्रेसचे नगरसेवक अतुल लोंढेंच्या विधानानंतर जे आहे ते नाराज आहे, कारण आम्हाला जनतेत जात असताना जर आमच्यावर अशा पद्धतीनं 10 लाख रुपये घेतल्याचे आरोप केले जात असेल तर आमचा मतदार आमच्याकडे कशा दृष्टीने पाहिजे हा मुद्दा देखील जो आहे तो काही नगरसेवकांनी उपस्थित केलेला आहे। खरं तर नागपूरमध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर विकास ठाकरे जे पश्चिम नागपूरचे आमदार आहेत त्यांचा नागपूर महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर वरचष्मा आहे, कारण ते शहराध्यक्ष असताना नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या। त्यामुळे विकास ठाकरे यांना मानणारा एक मोठा नगरसेवकांचा वर्ग नागपूर महानगरपालिकेमध्ये आहे। आणि ज्या पद्धतीने सध्या काँग्रेस गटातटामध्ये विभागली गेलेली आहे त्यावरून जे आहे ते विकास ठाकरे गट कुठेतरी अतुल लोंढे यांच्या उमेदवारीवरून नाराज आहे आणि त्यामुळे या सगळ्या नगरसेवकांचं एकत्रीकरण करण्यामध्ये अतुल लोंढे अद्याप तरी अयशस्वी ठरल्याचं नागपूरमध्ये चित्र पाहायला मिळतं। प्रचारासाठी आता आणखी शेवटचे 6 दिवस शिल्लक आहे। एका बाजूने भाजपकडे बहुमत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेसकडे असलेले नगरसेवक जर एकत्रित राखू शकले नाही तर मतफुटीचा मोठा धोका जो आहे तो काँग्रेस समोर पर्यायाने अतुल लोंढे समोर असणार आहे। त्यामुळे इथून पुढे आता अतुल लोंढे कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोर जातात आणि हे गटातटाचं राजकारण सोडून जे काँग्रेसची हक्काची सुमारे 250 मतं आहेत ते तरी काँग्रेस मिळवतात का, अतुल लोंढे ते आपल्याकडे खेचून घेतात का, हे पाहावं लागणार। कशी असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अतुल लोंढे हे नागपुरात काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि अनेक नगरसेवक लोंढेंवर नाराज असल्याची माहिती सध्या मिळते। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख मॅनेज झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। देशमुख अचानक रुग्णालयात दाखल झाले, कोट्यवधी रुपये घेतल्याचा यशोमती ठाकूर यांनी आरोप केलेला आहे आणि त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर अमरावतीमध्ये आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।